माय नेम इज नचिकेत. आज मी तुम्हाला गणित बद्दल वर्तुळाचे केंद्रबिंदू, त्रिज्या, व्यास व हे सगळं सांगणार आहे. त्याच्यासाठी मी पहिले एक बांगडी घेतलेली आहे आणि एक पेन. तर पहिले मी इथे बुकावरती एक सर्कल काढत आहे. तर हे झालेलं आहे वर्तुळाचं केंद्रबिंदू. तर याला आपण नाव देऊन घेऊया. इथे मी याला नाव देऊन दिलेलं आहे केंद्रबिंदू. तर केंद्रबिंदू म्हणजे एखादी चौकोन काढलं त्याच्या मध्यातला भाग म्हणजे केंद्रबिंदू. तर आपण केंद्रबिंदू बद्दल माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण त्रिज्याबद्दल माहिती बघूया. या तर त्याच्यासाठी मी व्हायला एक हे काढतो या सर्कल. ते मी इथे पुन्हा एक सर्कल काढलं. याचा केंद्रबिंदू काढलं आणि त्रिज्या म्हणजे जे लाईन अर्धी केंद्रबिंदू पासून लागून जाते त्याला म्हणतात त्रिज्या. ती लाईनचं नाव पण लिहून घेऊ साईडला. जे हाफ मध्ये अर्धी लाईन केंद्रबिंदूला लागून जाते त्याला म्हणतात त्रिज्या. त्रिज्या म्हणजे केंद्रबिंदूच्या साईडून गेलेली अर्धी लाईन. तर आपण केंद्रबिंदू त्रिज्या म्हणजे समजलेला आहे. आता समजूया व्यास. तर व्यास समजण्यासाठी एक सर्कल आणखी काढलेला आहे आणि व्यास म्हणजे त्रिज्या. एकूण एक आपण त्रिज्या काढलेली आहे. ही त्रिज्या काढली. व्यास म्हणजे दोन्ही पण एकूण त्रिज्या. ते इथे मी दोन्ही पण एकूण त्रिज्या काढलेली आहे. तर आता दोन त्रिज्या मिळून त्रिज्या झालं. तर हे दोन त्रिज्या मिळून आता मी व्यास तयार केलेला आहे. याला जे लाईन केंद्रबिंदूच्या एका कोणत्या केंद्रबिंदूला टच करून दुसऱ्या कोणत्याला जाते त्याला म्हणतात व्यास. तर आता आपण हे तीन गोष्टी शिकलेलो आहे. आता आपण जीवा शिकूया. तर इथे आपण केंद्रबिंदू आणि हाफ सर्कल काढलेला आहे. जीवा म्हणजे जे केंद्रबिंदूच्या खूप थोडाफार साईडून सरळ जाते त्याला आपण म्हणतात जिव्हा. तर ह्या लाईनीचे नाव आपण साईडला लिहून घेऊया. या लाईनीचे नाव आहे. तर इथे आपण जिव्हा लिहिलेला आहे. आणखी आपण सर्कल काढूया. इथे याला आपण वर्तुळ म्हणतो. तर आपण वर्तुळाबद्दल केंद्रबिंदू, त्रिज्या आणि हे व्यास आपण या वर्तुळाबद्दल केंद्रबिंदू, त्रिज्या, व्यास आणि जीवा शिकलेला आहे. तुम्हाला खरंच काही जास्तच समजलेलं असेल. बाय.